बँकांचे व्यवहार, रिझर्व्ह बँकेचं कामकाज असे विषय आले की ते कायम मराठी माणसाला गुंतागुंतीचे वाटतात. मात्र असे विषय मराठी भाषेत आणि तेही सोप्या मराठी भाषेत समजून घ्यायचे असतील तर ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनासकर यांचं गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसानं वाचणं अतिशय गरजेचं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे काय, ती स्थापन कशी झाली तिथपासून ते त्या बँकेचं आपल्यापर्यंतचं महत्त्व विशद करणारं हे पुस्तक मोलाचा ऐवज आहे. म्हणूनच विशेष लेखन श्रेणीमध्ये या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. यानंतर विशेष लेखन, यामध्ये गोष्ट रिझर्व्ह बँकेची आणि लेखक आहेत विद्याधर अनासकर. सर्वप्रथम अभिनंदन सर, आपल्याला लोकमत साहित्यिक पुरस्कार हा मिळालेला आहे. तर आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? सर्वप्रथम प्रतिक्रिया म्हणजे आनंदाचीच आहे. माझं नाव विद्याधर अनासकर. मी बँकिंग क्षेत्रामध्ये गेली 40 वर्षे आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा प्रशासक म्हणून मी कार्यरत आहे. सर्वप्रथम मला लेखनाची सवय लोकमतनीच लावली. लोकमतनी मला अर्थभान या सदरामध्ये अर्थविषयक लिखाण करायला सांगितलं. गेली 40 वर्ष मी लिखाण करतोय. लोकमत असेल, सकाळ असेल, पण मला सवय मात्र लोकमतनी संधी दिली आणि ही जी काही वाचन संस्कृती पुढं न्यायचं काम लोकमत करतं आहे. आत्ताच मी माझ्या मनोगतात बोललो की अतुलजींनी सांगितलं की मराठी साहित्याला पुरस्कार देणारं लोकमत वृत्तसमूह हा एकमेव वृत्तसमूह आहे. त्यामुळे यामुळे तर आमच्यासारख्या लेखकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं आणि समाजामध्ये अशी चांगली जी काही साहित्य कृती आहे ती वाचनाकरता उपलब्ध करून दिली जाते. आम्हाला पण उमेद मिळते. कोणीतरी आमच्या या परिश्रमाचं कौतुक केलं जात आहे आणि या परिश्रमा केलेल्या साहित्यिकांचं कौतुक करत असतानाच त्यांना समाजापुढं आणायचं काम हे करतं. त्यामुळं आम्हाला जास्त एक उत्साह म्हणा, जास्त पाठीवरती थाप लोकमत समूहाकडे मिळत असते. त्यामुळं आम्ही या लोकमत समूहाचे संपूर्ण जे काही प्रतिनिधी आहेत त्यातल्या त्यात आमचे अतुल कुलकर्णी आणि भाविस्कर यांनी मला लिहायला अनेक वेळा उद्युक्त केलं. म्हणजे माझी इतकी पुस्तकं, जवळजवळ 15-16 पुस्तकं आहेत, त्या सगळ्याला पाठीमागं भाविस्कर सर आणि अतुलजी आहेत. याचं मला खरंच कौतुक करावंसं वाटतं. त्यांचं मी मनापासून आभार मानतो.